नमस्कार. मुरंबा मालिकेमध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहे रेवाची पहिली रात्र अर्थासोबत. तिला काही बाळ सांभाळल्यात जात नाही. अर्था खूप रडत असते. तिच्याच्याने ती गप्पच होत नसते. आणि इकडे रमाचीही तशीच अवस्था असते. अर्थाशिवाय तिलाही झोप येत नसते. तीही इकडनं तिकडनं कूस बदलत असते आणि बाळो त्याला घेऊन गुंडाळून अशी घट्ट मिठी मारून झोपलेली असते, पण काही झोप येत नाही. राहून राहून अर्थाची आठवण येते आणि रडायलाही येत असतं तिला. मग ती उठून बसते आणि अक्षयकडे बघते तर अक्षय गाढ झोपलेला असतो. ती तिथून हळूच निघून जाते. तिला ना अर्थाला बघायचं असतं, अर्थ काय करत आहे. रडण्याचा आवाज तर खूप येत असतो. रेवा सांभाळत असते अर्थाला, दूध पाजण्याचा प्रयत्न करते, पण बाळ तिच्या हातून काहीच घेत नाही. खूप रडत असते. तिला सांभाळता सांभाळता तिच्या नाकी नऊ आलेले असतात. ती म्हणते, मी उगाचच हिला माझ्याकडे सांभाळण्यासाठी आलं. हिला ना रमाकडेच ठेवायला हवं होतं, रमाशिवाय ही राहतच नाही आहे असं म्हणत ती बाळाच्या विचारात पडलेली असते. तितक्यातच समोरून तिला रमा दिसते. रमा अर्थाच्या ओढीने तिथपर्यंत पोचलेली असते. बाळ खूप रडतंय ग, मी त्याच्या आवाजानेच आले असं ती रेवाला म्हणू लागते. आणि रेवा म्हणते, तुला काय वाटतं, तू इथे आली आणि बाळ मी तुझ्याकडे लगेच देईन? तसं काही होणार नाही हां. तेव्हा ती म्हणते, प्लीज, ती बाळ खूप रडतंय, माझ्याच्याने ते रडणं पाहावत नाही. पण ती म्हणते, मी तुला देऊ नाही शकणार, नाही तर तू सगळ्या घरभर दवंडी पिटशील की बाळाला मला सांभाळता येत नाही, तुलाच येतं. ती म्हणते, प्लीज, मी तुझ्यासमोर हात जोडते, हवं तर मी कोणाला सांगणार नाही. ती बाळ खूप रडते, माझ्या हातात दे, माझ्याकडं आलं की लगेच ती राहील, मी तिच्याशिवाय नाही जगू शकणार गा असं म्हणू लागते. आणि तिच्यासमोर गयावया करू लागते. प्लीज, फक्त 2 मिनटं तरी दे, तिला घेते मी, तिचं रडणं बंद करते, परत तुझ्याकडे देऊन टाकल, खरंच मी तुझी शपथ घेऊन सांगते असंही ती बोलत असते. मात्र रेवा म्हणते, मला तुझ्यावर विश्वास नाही. तुला कसं माझ्यावर नव्हतं तसं मलाही तुझ्यावरती नाही. तू बाळाला परत देणार नाही, मला माहिती आहे. तेव्हा ती म्हणते, नाही ग, मी खरंच असं नाही करणार. मी बाळ तुझ्याकडेच ठेवेल, फक्त आत्ता तिचं रडणं बंद करते. तिलाही माझ्याशिवाय करमत नसेल, माझ्या कुशीत आली की ती लगेच रडायचं थांबेल. तेव्हा ती म्हणते, नाही, आपल्याला एक डील करायला हवी. तू बाळाला सांभाळायचं, तिचं रडणं बंद करायचं, पण तिला माझ्याकडे ठेवायचं आणि कुणालाही सांगायचं नाही की तू घेतलं होतं. तेव्हा ती हात जोडते, प्लीज थोडा वेळ दे, मी कुणाला काहीही सांगणार नाही असंही बोलू लागते. तेव्हा रेवा विचार करते, हिच्याकडे द्यायला काय हरकत नाही, कारण बाळ खूपच जास्त रडत असतं. आणि रमा म्हणते, हवं तर तूही थोडा वेळ झोप, बाळालाही मी झोपवते, म्हणजे तुमच्या दोघींचीही झोप होईल ना. मग रेवा तयार होते आणि सांगते, कुणालाही सांगायचं नाही, तू बाळाला सांभाळलं होतं तरच मी देईल. मग रमा हा म्हटल्यानंतर ती बाळाला तिच्या हातात देते. बाळाला ती कुशीत घेते, खूप घट्ट मिठी मारते, तिची पापा घेते. तिला तिला कितीतरी आनंद होत असतो, कितीतरी दिवसांनी भेटल्यासारखं असं रमाला वाटत असतं. इकडे मात्र रेवा निश्चिंत होते तिला बाळ दिल्यानंतर आणि स्वतःही झोपायला निघून जाते. मस्त गाढ झोपेत जाते. इकडे रमा बाळाला सांभाळत असते, खेळवत असते, तिला खाऊ पिऊ घालते, तिचं रडवणं बंद करते, खेळवता खेळवता तिच्याशी गप्पा मारत असते. आणि इकडे रेवा आपली मात्र मस्त गाढ झोप लागलेली असते, कारण तिची अर्था रडल्यामुळे झोपच झालेली नसते. आणि इकडे मात्र रमा रात्रभर जागरण अर्थाला सांभाळत असते, अर्थाची काळजी घेत असते, तिला झोपवणं, तिला सगळं काही करत असते, तिला खाऊ पिऊ घालते, तिच्यासोबत खेळते. हे सगळं झाल्यानंतर मग तिला पुन्हा भूक लागते. तिच्यासाठी दूध गरम करून तिला दूध आणते, तिला ते दूधही पाजते. त्याच्यानंतर मात्र अर्था गाढ झोपी जाते आणि तिला पाहून रमालाही आनंद वाटत असतो की आपलं बाळ एवढं गाढ झोपेत गेलं आहे. तिच्याकडे झोका देता देता तिलाही झोप लागून गेलेली असते. इकडे सकाळ झाल्यानंतर लगेचच रेवाला जाग येते आणि ती बघते तर काय, रमा इथेच झोपी गेली आहे. आणि एवढ्या सकाळी सकाळी जर कोणी तिला माझ्या रूममध्ये पाहिलं तर असा ती विचार करू लागते आणि सगळ्यांना कळेल, मग हिनेच सांभाळलं रात्रभर. ती जाते आणि लगेच रमाला हलवते आणि उठवते आणि तिला सांगते, अगं इथे काय करते, इथे कशाला झोपलीस तू, तुझ्या रूममध्ये निघून जायचं ना, इथे जर तुला कोणी पाहिलं तर मग सगळ्यांना कळेल, मग तूच बाळाला सांभाळलं. तेव्हा ती म्हणते, नाही ग, आत्ताच बाळ झोपलं आहे, तिच्यासोबत मलाही कधी डुकला लागून गेला, मला कळलंच नाही. आणि ती म्हणते, हे बघ, आपली डील लक्षात ठेवायची, तू ना बाळाला कधीही भेटायला यायचं नाही, फक्त रात्रीच यायचं आणि रात्रीचं खाऊ पिऊ घालू शकते, दिवसभर तिच्याकडे फिरकायचंही नाही, तरच मी तुझ्याकडे बाळ देईल, समजलं, असं म्हणत धमकी देते. आणि तुला डील मान्य असेल तर हो म्हण, नाही तर मी तुला कधीच हात लावू देणार नाही अर्थाला, अशीही धमकी देते. मग मात्र अर्थासाठी रमा स्वतःचा त्याग करते आणि ती म्हणते, ठीक आहे, मी तिला भेटायला रात्रीचं येत जाईन आणि कोणाला काहीही सांगणार नाही असंही सांगते. एकदम दुष्ट रेवा असते ती, ही असं सगळं करू शकते. बिचारी बाळासाठी हा म्हणते खरी,
पुढे जे काय होईल ते पाहूया आपणच. पुढे आजीला कळतं की एवढी रात्र निघून गेली आणि हे बाळ रडलंसुद्धा नाही. मग कसं सांभाळलं असेल रेवाने बाळाला, ते आता पाहूया का आपण जाऊन, असं ती विचार करतच असते. आणि मग ती वरती जाते. वरती गेल्यानंतर रूमचा दरवाजा उघडून पाहते तर काय, आतमध्ये बाळ झोपलेलं असतं आणि बाळाच्या बाजूला स्कॉटला टेकून रेवा झोपलेली असते. ते पाहून आजीला खूप छान वाटतं. बिचारी किती रात्रभर जागरण केले बहुतेक. लगेच ते रेवाला उठवते. अगं अशी काय झोपले, वरती झोप ना. तेव्हा ती म्हणते, अहो रात्रभर खूप ना तिने त्रास दिला, रडायची, थांबायची, मग खायची प्यायची, थोडी खेळायची, मग मला कधी इथे झोप लागून गेली कळलंच नाही. मग ती म्हणते जाऊ दे आता मी सकाळ सकाळी आपल्या घरातली कामं पण आहे ते आवरते. तेव्हा आजी म्हणते, अगं नको, तू किती दमलेली थकलेली दिसते, घरात इतर कामं करायला इतर माणसं आहे, तू ना थोडा वेळ झोपून घे बरं. असं म्हणत आजी तिची काळजी घेते. तिला मायेने हात फिरवते डोक्यावरनं. खरंच रेवा तू छान सांभाळते ह्या बाळाला, असंही कौतुक करते आणि निघून जाते. हे सगळं रेवाचे डाव आजीला काही समजत नाही. मात्र रेवा फार आनंदी आहे. असंच जर रोज चालू राहिलं तर आजीच्या गुडबुकमध्ये आपण येणार आणि रमाचा वापर रात्रीचा आपण करायचा. इकडे सकाळी सकाळी अक्षयला जाग येते. जाग आल्यानंतर तो पहिले पाहतो रमा काय करत आहे. रमाकडे पाहिल्यानंतर रमा मात्र एकदम निशब्द अशी बसलेली असते. कुणाशी काही बोलत नाही. तिची पापणीही हालत नसते. तिला पाहून मात्र अक्षयला खूप भीती वाटू लागते. तो तिला म्हणतो, काय झालं, तू अशी का बसली आहेस, झोपली का नाही. तेव्हा ती म्हणते, मला ना अर्थाच्या त्या आंघोळ घालायची आहे, तिची उठायची वेळ झाली, तिला दूध पाजायचं असेल, ते सगळं बघावं लागेल ना. तेव्हा अक्षय म्हणतो, हे सगळं आता रेवा करेल, तुझी काहीही गरज नाही, ती बघू शकते, तिने सांभाळायची जबाबदारी घेतली आहे ना. तेव्हा ती मात्र म्हणते, नाही नाही, तिला सांभाळता नाही येणार, मी तिच्याकडे आज पहिला दिवस आहे ना, मी तिला शिकवते थोडंसं. मग तो म्हणतो, तू तिकडे जाऊ नको, हवं तर ना तू तिला व्हिडिओ कॉल कर. तेव्हा ती म्हणते, अशा गोष्टी व्हिडिओ कॉलवरती थोडी शिकवता येतात, स्वतः घेतल्यानंतरच शिकतं ना, मी तिला थोडंसं सांगून येते. तेव्हा मात्र अक्षय तिला सारखा समजत असतो, तू ना तिकडे जाऊ नको, आजी पण चिडेल, सगळेजण रागवतील, तुझं राग करतील, ते मला सहन होणार नाही. आणि एक काम कर, तू किती थकलेली दमलेली दिसती, रात्रभर झोपलेली नाही, दिसतंय ते तुझ्या चेहऱ्यावरनं, अशी तर आजारी पडून जाशील तू, मला तुझी खूप काळजी वाटत आहे, असंही अक्षय तिला बोलू लागतो. ती म्हणते, मला माझी काळजी नाही, मला फक्त अर्थाची काळजी आहे, तिला खाऊ घालणं, तिला काही हवं नको सगळं बघायला हवं ना, मला त्या बाळाकडे जाऊ द्या, असंही ती रडत असते, बोलत असते. आणि अक्षय तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो. आपण थोड्या वेळाने जाऊ, आता थोडा वेळ तरी झोप ना. तरी ती ऐकत नसते. तिला जबरदस्ती तो खाली बसवतो, तिची गोड गोड बोलून समजूत काढतो. आपण थोड्या वेळाने तिच्याकडे जाऊया, आता ती झोपलेली आहे, गाढ झोपेते, ती उठली की मी तुझ्याकडे तिला घेऊन येईल असं समजवतो. आणि तिला थोडा वेळ झोपवण्यासाठी अंथरूण तिच्या अंगावरती घालतो आणि मग तिला झोपवतो. पण ती काही झोपत नसते, तिचे डोळे उघडेच असतात. हे सगळा प्रकार पाहून आता अक्षयला टेन्शन येत आहे. ही जर डिप्रेशनमध्ये गेली तर, कारण खूपच अर्थ करून तिचा जीव कासावीस होत असतो. आणि थोडा वेळ तिच्या जवळच बसतो आणि तिला झोप लागल्यानंतर मग तो अलगद उठून निघून जातो. इकडे मात्र सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि सगळेजण बाळाची चौकशी करत असतात, बाळ कुठे आहे, कसं आहे. तितक्यात रमाही तिथे येते. अक्षय तिला म्हणतो, बस थोड्या वेळ इथे काहीतरी खाऊया. ती नाही नाही म्हणत असते. तेव्हा तो तिला हाताला धरतो आणि जबरदस्ती तिथे खाली खुर्चीवरती बसवतो. आणि सगळेजण तिला म्हणत असतात, तू काही खातेस का. तेव्हा ती सगळ्यांना नकार देत असते, मला काहीही नको, मला भूकच नाही. आणि सगळ्यांना तिची परिस्थिती, अवस्था सगळं पाहून भीती वाटायला लागते, कारण ती खूपच डिप्रेशनमध्ये गेल्यासारखी दिसत असते. जान्हवी तिला म्हणते, अगं थोडंसं खाऊन घे ना. आणि अक्षय तिला म्हणतो, थांब मी तुला भरवतं हवं तर. तेव्हा ती म्हणते, खरं सांगू का, मला अजिबात भूक नाही, मला काहीही खावंसंही वाटत नाही. आणि ती लगेच तिथून उठते. तिला पुन्हा अक्षय खाली बसवतो आणि तिला काका सांगू लागतात, हे बघ, थोडा दिवस ना तिला बापाचंही प्रेम मिळू दे. तिचा बाप अभि आहे, पण त्याने कधी तिला जवळ घेतलंच नाही. ह्या निमित्ताने तू तिच्या थोडंसं जवळ तरी जाईल, तिला बापाचं प्रेम तरी मिळेल, तुला काय वाटतं. असं म्हटल्यानंतर ती मात्र मान डोलवत, बरोबर आहे तुमचं, असा होकार देते. तिला ते मान्य असो नसो, पण सगळेजण इतके पटवून सांगत असतात ना, की आता ती त्याची बायको आहे, ती त्या बाळाला सांभाळू शकते, ती आईवडिलांचं प्रेम तिलाही मिळायला हवं ना. आणि आनंदही तिला समजवत असतो, तू थोडीशी धीर धर, तुझ्याकडे बाळ येईलच नक्की, पण तू आता अशी खचून जाऊ नकोस. तेव्हा ती सगळ्यांचं बोलणं ऐकत असते. रमाकांत काका म्हणतात, खरं तर ते तिचे आईवडील आहे खरे. असं म्हटल्यानंतर तिला मात्र खूप शॉक बसतो. ती त्यांच्याकडे अशी डोळेवरती करून पाहत असते आणि मग तिथून ती उठून निघून जाते रूममध्ये. म्हणते, मला बरं वाटत नाही, मी थोडा वेळ पडते. रमाकांत म्हणतो, तिला हे सगळं मान्य करायला थोडं जडत जाणार आहे, कारण इतक्या दिवस तिने अर्थाला सांभाळलं, आता अर्थ तिच्याकडे नाही म्हटल्यावर तिचं अशी परिस्थिती होणारच होती. आणि हे सगळं काय आता सगळ्यांसमोर आहे. अक्षयला ते मान्य आहे, पण आता अक्षयला
रमाची काळजी वाटू लागली आहे. ह्या सगळ्यातनं तिला बाहेर कसं काढावं हे त्याला समजेना. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, अभि ना बाळाच्या सगळं सामानाची पिशवी घेऊन निघालेला असतो आणि रेवाला हाक मारत असतो, किती उशीर करते, लवकर येणार रे. मग ती म्हणते, अरे येतच होते, बाळाच्या काही गोष्टी राहून जातात, मग मला त्या आठवणी ठेवावं लागतं ना. आपण ना लवकर जाऊ, बाळाची मस्त चेकअप वगैरे करू, तिला पण आनंद वाटेल बाहेर फिरायला गेल्यानंतर. तितक्यात आजी विचारते आहे, एवढं मस्त सहकुटुंब सहपरिवार कुठे चालले तुम्ही. तेव्हा आजीने विचारल्यानंतर रेवा सांगते, आम्ही ना बाळाचं चेकअप वगैरे, तिची वॅक्सिन, तिला काय खाऊ घालायचं काय नाही हे सगळं डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे, त्याच्यासाठी आम्ही डॉक्टरकडे चाललो आहेत. तेव्हा आजी म्हणते, हे सगळं विचारण्यासाठी डॉक्टरकडे जायची काय गरज, रमा आहे ना, रमाला विचार, ती सगळं सांगेल तुला काय खाऊ घालायचं काय नाही. ती म्हणते, तुम्हाला वाटतं का तिला डॉक्टरनी सांगितलेल्या गोष्टी समजल्या असतील, ती एवढी शिकलेली नाही आहे, तिला नाही कळणार बाळाला काय द्यायचं काय नाही. आता हे सगळं तिच्या रूमच्या दारात ती पाहत असते. रेवा बाळाला घेऊन बाहेर निघून जाते. ती लगेच आजींकडे घाईघाईने जाते आणि आजींना विचारते, बाळाला घेऊन कुठे गेले. तेव्हा ते सांगतात की डॉक्टरकडे गेले आहे रुटीन चेकअपसाठी. तिला हे ऐकल्यानंतर लगेच क्लिक होतं की आत्ता बाळाच्या चेकअपची काहीच गरज नाही, का बरं नेलं असेल. मग आजी तिच्या अवस्थेकडे पाहून म्हणते, ही काय स्वतःची परिस्थिती करून ठेवली, कसले केस कसला चेहरा काय करून ठेवले स्वतःची. आता तुला हे मी सांगायचं का कसं राहायचं नीटनेटकं, जा स्वतःला जरा सावरून ये, चेहरा धुंकाड, केस विंचर, कसं दिसते तुझी परिस्थिती अवस्था, काही कळतंय का तुला, जा म्हणत तिला सांगता आणि स्वतः येऊन बसतात सोप्यावरती. इकडे मात्र रमाचा जीव बेचैन होत असतो. अर्थाला घेऊन ही नक्की कुठे गेली असेल. आता तर बाळ बरं होतं ना, त्याची रुटीन चेकअपची आता वेळ नाही, मग हे डॉक्टरकडे का घेऊन गेले असतील, म्हणून तिचा जीव आणखीनच जास्त बेचैन व्हायला लागतो. नक्की काय झालं आहे अर्थाला. इकडे मात्र अभियाने रेवा बाळाला घेऊन तिकडे गाडीत बसतात आणि निघायची तयारी करतच असतात. इकडे आजी सोप्यावर बसलेला आहे, त्यांचं लक्ष नाही. हे पाहून रमाने लगेच तिथून पळ काढली, बाहेर जाते. बाहेर गेल्यानंतर पाहते तर गाडी कुठे दिसते का, तर गाडी गेटच्या बाहेर जाताना तिला दिसते आणि मग ती हाका मारायला सुरुवात करते. कोणी हाकायला ओळ देत नाही, ती गाडी मागे धावत सुसाट निघते. इकडे अक्षय विचारतो, रमा कुठे आहे आजी, तू पाहिलंस का. तेव्हा ती आजी म्हणते, आत्ता इथेच तो उभी होती, मी नाही पाहिलं. तो म्हणतो, नक्की कुठे गेली तू, ते पण नाही पाहिलं का. आजीला अक्षय विचारत असतो. तेव्हा आजी म्हणते, अरे इतक्यात तर मी बोलले, इथं माझ्या पाठीमागेच तर उभी होती. आणि मग हे ऐकल्यानंतर तो म्हणतो, नक्कीच बाहेर गेली असेल. तिला बाहेर शोधण्यासाठी तो इकडे तिकडे पळू लागतो. इकडे डॉक्टरकडे चेकअप वगैरे झाल्यानंतर अभि गाडी आणायला गेलेला असतो आणि रेवा बाळाला घेऊन उभी असते. एक गाडी तिच्या शेजारनं जात असते, चिखल उडणारच असतो. तितक्यात तिथे रमा पोचते आणि रमा तिच्या पदराखाली बाळाला झाकून घेते आणि बाळाला पाणी उडण्यापासून वाचवते. तेव्हा रेवा मात्र तिच्याशी एकदम कठोर शब्दात बोलते, तुला वाटत असेल बाळ तुझं आहे, पण बाळ तुझं नाही, आता माझं आहे आणि तू जास्त तिच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्नही करू नको, असं म्हणत तिला ती सांगते की इथून पुढे बाळापासून दूर राहायचं. मी तुला इतकीही संधी देणार नाही आता बाळाजवळ येऊन देण्याची, कारण तू खूपच जास्त तिच्या मागे मागे करायला लागली आहे, असं म्हणून ती निघून जाते. इकडे भूषणचा अक्षयला फोन येतो. त्याला रमा सापडलेली असते. तिची अवस्था एकदम खतरनाक बेकार झालेली असते आणि अक्षय तिथे आल्यावर विचारतो रमाला, रमा तू इथे काय करत आहेस, तुला मी घरात शोधत होतो. तेव्हा रमा एकदम छोट्या मुलांसारखं बोलू लागते. आठवला ना ते रेवा डॉक्टरकडे घेऊन गेली ना, तिलाच बघायला मी आले. आता हे शब्द ऐकल्यानंतर त्याला इतका मोठा शॉक बसला. तिची मानसिक अवस्था ढासळली. हे मात्र आता अक्षयच्या लक्षात आलं. पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ शकतो. चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओची वाट पाहू आणि पुन्हा भेटू. धन्यवाद.